नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सदाशिव हिल्ला, उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी, तालुका पंढरपूर, इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग या विषयामधील गंमत ऋतू बदलाची या घटकातील उन्हाळा ऋतूमधील आपल्या आहार व पोशाख यामधील जे बदल होतात त्या विषयात आपण माहिती पाहणार आहोत. उन्हाळा या ऋतूत वातावरणात उष्णता जास्त असते, त्यामुळे आपण सैल व सुती कपडे घालतो, वारंवार पाणी व थंड पेये पितो. उन्हात शक्यतो बाहेर पडत नाही. गरज पडल्यास छत्री, सनकोट, रुमाल इत्यादींचा वापर करतो. उन्हाळ्यात बाजारात आंबे, कलिंगडे, संत्री, द्राक्षे इत्यादी फळे भरपूर येतात व त्यांचाही आस्वाद आपण घेतो. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की उन्हाळ्यात आपण हीच फळं का खातो? तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते आणि ही जी फळं उपलब्ध आहेत, ते फळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि आपल्या शरीराची पाण्याची कमतरता भरून काढण्याचं काम ही फळे करतात. म्हणून आंबे, कलिंगडे, संत्री, द्राक्षे हे उन्हाळ्यात आपण भरपूर प्रमाणात खातो. त्याचबरोबर कोकणात याच काळात काजूचाही हंगाम सुरू होतो. जसं मानवामध्ये बदल होतात, त्याप्रमाणेच प्राणी त्यांच्या दिनचर्येत बदल करतात. साप, बेडूक इत्यादी प्राणी उन्हाळ्यात सहसा बाहेर निघत नाहीत. काही प्राणी झाडांवर तसेच थंड ठिकाणी वास्तव्य करतात. अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये मानव आणि इतर प्राणी यांच्या आहारात आणि दिनचर्येमध्ये जे काही बदल होतात ते आज आपण पाहिले. पुढील तासामध्ये भागात पुढील भागामध्ये आपण इतर ऋतूंची माहिती पाहूया. धन्यवाद.